गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रताप अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लखित ही आत्मस्वरूप निज हे तत्काल निहात। वेदांत शक्ती प्रकरण लक्षण ही चालू वेदांताच्या होता नव्हता. खाली अर्थ एक दोन ओळा ते सगळं मत बरोबर आहे, असंगत आहे. साहजिक सगळ्याचे मत असंगत आहेत. यह मीमांसा का मत है और अद्वैतवाद का अति विरोधी है. हे मत त्या पौराणिक आहे. कोणतं मत आहे ते वर्षा बघा वाचत होते. वर्ष ते वाचत होतं. त्याच्यावर शब्दामध्ये शक्ती आहे, कपालामध्ये शक्ती असं सांगितलं ना त्याने. हे सगळं वेदांताच्या विरोध आहे. आणि पौराणिकच काय आता पण तुम्ही जे गदाधर भट्टाचार्य आणखी कोणी जे शास्त्रकार त्यांचं जे हे शक्ती प्रकरण लक्षण करतं ते अगदी वेदांताच्या विरोधात आहेत. काय ते काय महावाक्य में सकल पद लाक्षणिक है. आता महावाक्य त्या ठिकाणी सगळ्या पदाचा अर्थ लक्षणाने कळतो. तिनते शब्दबोध की अनुपपत्ती होवेगी म्हणून त्याच्याने शब्दाचे जे काही शब्द जे होते त्याच्या अनुपत्ती म्हणजे युक्ती होणार नाही त्यांच्या मताने जर पाहिलं तर. याते म्हणून इस मत का खंडन अवश्य कर्तव्य है. म्हणून ईश म्हणजे आता झाले जे मत त्याचं खंडन जरूर करायला पाहिजे. ते कसं तुकोबराचं चरण सांगतो, अभंग सगळ्यांना सांगतो का एक चरण सांगू, एक चरण सांगतो सगळेच अभंग म्हणे तेव्हा झोपतो तेव्हा झोपते. देऊन तुझी बुद्धी चांगली दिली. ऐका भाई जन कोण कोण व्हालते तार्किकाचा टाका सांगू पांढरंग स्मरावा. कोण कोण व्हाल जे या भाई कच्च्याला पुन्हा तुकाम नाशी कुतर त्या कपाळी आणि ही जी कुतरची काय त्याची त्यांच्या कपाळात नाश म्हणजे फळ नाही त्याला. हे तर कोण सांगते ऐका भाई जन कोण कोण व्हाल ते तार्किकाचा टाका संघ म्हणजे आता पण तुम्ही तार्किक काय केले न्याय शिक्षिक गदाधर भट्टाचार्य आणखी कोणी मोहम्मद भट्टाचार्य आज कोणी असणार आहे पोरं आज हे सगळे त्यांची संगती टाकून द्या आणि जर धरली तर कपाळात नाश तुमच्या तुम्हाला फल होणार नाही. म्हणून यांचं खंडन करणं आवश्यक आहे. त्याला मिस्टर दाजीने यांचं खंडन करणं गरजेचं आहे. कारण उद्या एखादा विचारून ह्याच्यावर बसलं तर फल होणार नाही. तर आता त्याचं खंडन कसं करतं बघू. तामे यह दोष है गंगायाम ग्रामहा या वाक्य में ग्राम पद से तीर विशेष शब्दबोध माने
तो ग्राम पद की तीर में भी शक्ति हुई चाहिए. आता गंगाराम ग्राम हा यामध्ये कशात शक्ती मानली तर ग्रामपद. ग्रामपदात जर शक्ती मानली तर पुढं काय ग्रामपदात शक्ती मानली ग्रामपद से ग्रामपदाने तीर विषय शाब्दबोध माने तीराच्या ठिकाणी जर शब्द ज्ञान मानलं तो ग्रामपद की तीर में भी शक्ती हुई चाहिए. मग ते ग्रामपदाचं ज्ञान त्या गंगापदामध्ये व्हायला पाहिजे. जो कहते कारण जो पद लक्षणा विना जिस अर्थ विषय शाब्दबोध का जनक होवे जे पद ज्या पदार्थाचा बोध काही लक्षण वाचतो जिस पद का त्या पदाचा अर्थ विषय शक्ती है. अर्थ विषयाच्या शक्ती आहे. ठीक आहे. यह नियम है. असा एक नियम आहे. ज्या पदाचा ज्या अर्थ आहे त्याचे संबंध आहे त्याचे असा नियमच आहे. हे विसरायचं नाही. ज्या पदाचा संबंध आहे तर ज्या पदार्थाचा बोध होतो ते शक्ती आहे असं वेदशास्त्राचं मत आहे. म्हणून तर नेहमी संत वाङ्मय वाचावं. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथ महाराज यांचं वाङ्मय वाचावं. का हे नेम लक्ष राहिलं तर म्हणून वाचायचं. का वाचायचं ही त्या पदातच चैतन्य ज्ञान करून येऊ शकते. मग त्या सगुणाचं चिंतन होईल, निर्गुणाचं चिंतन होईल. असं त्याचं बोल कधी अनात्म जगातच चिंतन होईल. जगाचं स्वरूप सांगितलं. जगत स्वरूप का सांगितलं. वाणीच्या लेखन कैसे जन्म पत्रिका माऊलींचे 15 अध्याय हे जगाचं स्वरूप जर पाहिलं वाणीचे लेखन नाही तर जगत नाही. कळतं का. म्हणून साधूंचं वाङ्मय आता जगाचं स्वरूप कळेल, अधिष्ठान चैतन्य कळेल. पण तुम्ही कादंबर असतात, इतिहास असतात, ते बी इतिहास असते ज्यात जीवन आहे ती उड का जरा नको. हे नियम आहे. हे काय करता नाही लांबच होते त्याला कॉमक केलं असतं. तुला कळलं कॉमक असं जे कोणतं मीमांसक मत में ग्रामपद लक्षणा विना तीर विषय शाब्दबोध का जनक होने से तीर में शक्त हुआ चाहिए. हो मीमांसक मतामध्ये ग्रामपदाने आहे का नाही ग्रामपदच ना. मीमांसकाच्या मध्ये ग्रामपदाने त्या तेराचं ज्ञान व्हायला पाहिजे. तेराच आहे ना. मीमांसक मत में मीमांसक मतामध्ये ग्रामपद लक्षणा विना लक्षण वाचून तीर विषय तीर त्या ठिकाणी शाब्दबोध का जनक होने से शब्दबोध जनक असल्याने तीर में शक्त हुआ चाहिए. तीर तिथे शक्ती व्हायला पाहिजे. शक्य आणि तिथे लक्षण म्हणजे तुम्ही. और यह नियम है ज्या पद में जिस अर्थ की वृत्ती होवे त्या पद से तिस अर्थ विषय स्मृती होवे है. आता ज्या पदामध्ये ज्या वृत्ती आहे ज्या पदामध्ये ज्या पदार्थाची संबंध वृत्ती आहे त्या पदाकडून त्या पदार्थ स्मृती व्हायला पाहिजे.
और आणि तिस अर्थ विषय ही त्या अर्थाविषयी ता पद से शाब्दबोध होवे है. आणि त्याच पदाने शब्दबोध होतो. शब्द निलो घट हा. आता निलो घट हे पद झालं आणि निळ्या रंगाचं घट हे शब्द झाली. मीमांसक मत में या नियम का भंग होवेगा. मग मीमांसकाच्या मतामध्ये हे जे नियम आहे त्या नियमाचा भंग होईल ना. काहे ते कारण मीमांसक मत में लक्षणावृत्ति तो तीर में गंगा पद की और तीर की स्मृति भी गंगा पद से और तीर विषय शाब्दबोध गंगा पद से नहीं. आता कसं आता थोडं आता मीमांसक मतामध्ये लक्षणावृत्ती तो तर तीर में गंगा पद की तीर में गंगा पदाची और आणि तीर की स्मृति भी तीराची स्मृती ही गंगा पद से गंगा पदाने और आणि तीर विषयी शाब्दबोध गंगा पद से नहीं. तीर विषयी शाब्दबोध गंगा पद से नहीं. गंगा पदाने होत नाही. किंतु शाब्दबोध तीर का ग्राम पद से होवे है. आणि तीराचं ज्ञान ग्राम पदाने होतं. तिथे ग्राम पद की तीर में शक्ती व लक्षणावृत्ती नाही. आणि तिथं ग्राम पदाच्या ठिकाणी तीराच्या ठिकाणी शक्ती किंवा लक्षणावृत्ती दोन्ही नाही. और आणि ग्राम पद से आणि ग्राम पदाने तीर की स्मृति भी नहीं. तीराची स्मृती होत नाही. याते म्हणून यह मत बुद्धिमानों को हसने योग्य है. मग शाने पुढे शाने हसतच ना. शाने बोलत नसते पण हसत असते. शाने ते हसत आणि हसतात म्हणजे कळलं का मला का हसतो त्याची बुद्धिहीन असं कळल्यावर ही बुद्धिहीन आहे. और ग्राम पद ते ग्राम पदाने तीर का शाब्दबोध माने. तीराचा शब्दबोध जर मानलं तर ग्राम विषय शाब्दबोध नहीं होवेगा. ग्राम विषय शब्दबोध होणार नाही जर 13 ठिकाणी मानले तर. काहे ते कारण जहाँ जिथं हरि आदिक एक पद की अनेक अर्थन में शक्ती है. आता उदाहरण देवा. हरि हे पद अनेक अर्थाचं बोधक आहे. तहाँ भी तिथेही एक काल में एक पुरुष को हरि पद से एक ही अर्थ का बोध होवे है. आणि तिथं अनेक पदार्थात हरिपद हे जरी असेल बोधक तरी पण ऐकणारा हरि या पदाने एकच अर्थाचं ज्ञान होतं. जो अनेक पदार्थन का जे अनेक पदार्थाचं एक पद से बोध होवे एक पदाने ज्ञान होतं तर हरिया कहने से हरिया म्हणण्याने वानर के ऊपरी सूर्य है. वानर के ऊपरी तुल्य सूर्य इस रीति से शाब्दबोध हुआ चाहिए. मग वानरच्या ठिकाणी वर सूर्य असतो. सूर्याला हरी म्हणतात. असं ज्ञान व्हायला पाहिजे. जैसे ज्याप्रमाणे एक ग्राम पद ते एकाच ग्रामपदाने परस्पर संबंधी असणारे ग्राम तीर का शाब्दबोध होवे है. ग्राम तीर्थ जे असणार ग्राम तीर्थ का तीर आहे. तीर ग्राम तीर्थ ग्राम तीर याचं ज्ञान व्हायला पाहिजे. तैसे त्याप्रमाणे एक हरिपद ते एक हरिपदाने परस्पर संबंधी असणारे अनेक पदार्थ वानर सूर्य का शाब्दबोध हुआ चाहिए. वानर सूर्य हे ज्ञान व्हायला पाहिजे. जो ऐसे कहे तो असं म्हणेल
एक पद ते एकाच पदाने दो शक्य का शाब्दबोध होवे नाही. दोन पदार्थाचं शक्यता ज्ञान होणार नाही. दोन शक्यचं ता तिथं एक पद हा एक पद ते हा अपने शक्य के हम्म साथ हा हो अपने अशक्य अलक्ष्य के संबंध का हा. तो शाब्दबोध अत्यंत दूर है. आणि तो जर कोणी शब्द बोध शक्यशी हा आहे का नाही बरोबर आहे ना. काय म्हणजे तो काय म्हणतो आणखी वाच ता तिथे एक पद ते एका पदाने अपने शक्य के साथ आपल्या शक्य जे त्या पदाचा शक्य जे असणारा पदार्थ कोणता असेल तो अपने अशक्य अलक्ष्य के त्या शक्यचं असंबंधी असणारं म्हणजे अलक्ष्य असणारं संबंध का त्या संबंधाचं तो शाब्दबोध अत्यंत दूर है. शब्दज्ञान तर त्याच्यापासून लांब आहे. ते तर शब्दज्ञानाचा विषय नाही. तो हा शक्यच्या अशक्यच्या असंबंधी असणारं लक्ष्य असंबंधी असणार आहे त्याचं तर ज्ञान होत नाही. मग याते म्हणून लाक्षणिकम नानुभावके मीमांसा का वचन असंगत है. म्हणून त्या मीमांसकाचं वचन त्या आता जे वाचन केलं ते बरोबर नाही. और आणि जो लाक्षणिक शब्द को जर लाक्षणिक शब्दाला शाब्दानुभव की जनकता में दोष कहा शब्द अनुभव जे आहे त्याच्यात जन्यपणाजवळ त्याच्यात त्यांनी जो दोष सांगितला शाब्दबोध की जनकता का शब्दबोध जनकता शब्दाचं ज्ञान करून देण्याची जनकता म्हणजे वाक्य अवच्छेदक नहीं मिलेगा. मग तिथं अवच्छेद नाही मिळणार. तिथं एक भाग नाही मिळणार. अवच्छेद म्हणजे एक भाग ताका यह समाधान है. त्याचं असं एक समाधान आहे. शब्द में शक्ति और लक्षणा के भेदते शब्द त्या ठिकाणी शक्ती आणि लक्षणा दोन भेदाने दो प्रकार की वृत्ती है. म्हणजे ते दोन प्रकारची वृत्ती आहे. शब्दामध्ये दोन प्रकारची वृत्ती आहे. शक्ती आणि लक्षणा. कहूँ अर्थ की शक्ती वृत्ती है. कुठे अर्थ जे असणार आहे त्याचे ज्ञान करून देणारी शक्ती आहे. कहूँ कुठे अर्थ की लक्षणावृत्ती है. कुठे ते अर्थ म्हणजे शक्यत संबंधी जो पदार्थ त्या ज्ञान कोणी शक्य आहे लक्षण आहे. लक्षणावृत्तीचा अर्थ शक्य संबंधी असणारा. शाब्दबोध की जनकता शब्द मात्र में है. शब्दापासून जे ज्ञान होतं ते शब्दामध्येच आहे. और वृत्ती भी शब्द मात्र में है. आणि संबंधी त्याच्या ठिकाणी शब्दाच्या ठिकाणी याते म्हणून तिस जनकता के समान त्या जनकाचे सारखे देश में रहने ते त्या देशामध्ये राहिल्याने ताका अवच्छेदक वृत्ती है. ताका म्हणजे ज्या देशी जो पदार्थ त्याची औषधिक वृत्ती आहे भिन्न करून दाखवणारी. शब्दबोध का हा शब्दबोध अवच्छेदक वृत्ती ही वस्तू आहे. हे घट आहे. मग हे घट आहे मग हेच औषधिक दाखवलं त्या देशाचं देश परिच्छिन्न करून दाखवलं ना मग ते औषधिक वृत्ती दाखवते. अथवा तेव्हा शाब्दबोध की जनकता का अवच्छेदक शब्दबोध जनकता जे औषधिक असणार योग्य शब्दत्व है. त्याचा योग्य शब्दत्व आहे. त्याचे औषधिक ज्ञान कोण देणार. योग्य शब्द दुसरा शब्द नाही तिथे तेच शब्द लागेल ना. इस रीति से याप्रमाणे लाक्षणिक पद से भी शाब्दबोध होवे है. लाक्षणिक पदाने शब्द ज्ञान होतं. अतः महावाक्यन में लक्षणा का उपयोग और ता में शंका समाधान महत्वाचा विषय. कुंडली आता ते पावशीच येतो आणि ते लेप लावतो. असं थोडं थोडं घेतो तुला त्या अभ्यासाला जर नाही आणि हे महत्वाचा विषय. आता ही महत्वाचा विषय अगदी जरूर लक्षात ठेवलं पाहिजे. हे अनुभव करता साधूंचं सगळं बाकीचं नाही लक्षात ठेवलं तर काय करत नाही.
काही लक्षात ठेवण्याची गरज भी नाही बोले निश्चल राज्य